बहुजन हिंदू बांधवांनो, मनुवाद्यांच्या षडयंत्रास फसू नका। छत्रपती संभाजी महाराज यांना धर्मवीर संबोधने ही मनुवादी वैदिक ब्राह्मणांची एक चाल आहे, षडयंत्र आहे। भारताच्या इतिहासात एकही युद्ध दोन धर्मात झाल्याची कुठेही नोंद नाही। जी काही युद्धे झाली ती केवळ दोन राजांमध्ये झाली व तीही स्वतःचे साम्राज्य वाढवण्यासाठी झाली होती। म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात जसे विविध 18 पगड जातीतील लोक होते तसेच मुस्लिम सैनिक आणि अधिकारी सुद्धा होते। छत्रपती शिवाजी महाराजांचा वकील हा मुस्लिम होता तर अफजखानचा वकील एक ब्राह्मण होता। देशात बहुजन हिंदूंच्या मनात मुस्लिम राज्यकर्त्यांविषयी द्वेष निर्माण करण्यासाठी ही मनुवादी पिलावळ जाणीवपूर्वक छत्रपती संभाजी महाराज यांचा उल्लेख धर्मवीर म्हणून करतात। मनुवाद्यांना एक असा संदेश द्यायचा आहे की छत्रपती संभाजी महाराज हे स्वतःचा हिंदू धर्म वाचवण्यासाठी शहीद झाले होते आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि मोगलांतील युद्धे ही हिंदू विरुद्ध मुस्लिम अशी होती। पण वास्तव इतिहास वेगळाच आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांचा खून करण्यात ब्राह्मणांचा हात आहे हे समजल्याने छत्रपती संभाजी महाराज यांनी त्या स्वराज्यद्रोही ब्राह्मणांना हत्तीच्या पायाखाली घालून ठार मारले होते। याचा प्रचंड राग ब्राह्मणांच्या मनात होता। म्हणूनच संधी मिळताच ब्राह्मणांचा गुप्तहेर म्हणून काम करणारा रामदास व त्याच्या रंगनाथ स्वामी व सहकार्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचा ठावठिकाणा सांगून औरंगजेबाच्या मुकरबखान व सैन्याकडून पकडून दिले। औरंगजेबाने पकडलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांना त्यावेळी केवळ दोनच प्रश्न विचारले होते। एक म्हणजे स्वराज्याचा खजिना कोठे ठेवला आहे आणि दुसरा माझ्या सैन्यातील गद्दार खबरीची नावे सांग। दोन्ही प्रश्नांना छत्रपती संभाजी महाराज यांनीच काहीच उत्तरे दिली नाही। तेव्हा रागाने त्याने छत्रपती संभाजी महाराज यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली व त्याची अंमलबजावणी मात्र ब्राह्मणांनी केली। आणि पुढे याच ब्राह्मणांनी मनुस्मृतीमध्ये लिहिल्याप्रमाणे छत्रपती संभाजी महाराज यांचा अतोनात छळ करून शेवटी खून केला। तसा एक गुप्त समझोता करार पेशवे आणि औरंगजेब यांच्यामध्ये झाला होता असे म्हणण्यास खूप वाव आहे। कारण त्यानंतर काही काळाने औरंगजेब याने पेशव्यांना एक पत्र देऊन आपल्या ठरल्याप्रमाणे वागा अन्यथा तुमची ही गत संभाजी प्रमाणे आम्ही करू अशा आशयाचे पत्र दिले होते। इतिहास संशोधकांनी यावर जास्त प्रकाश टाकण्याची आवश्यकता आहे। थोडक्यात छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या जीवाचे बलिदान हे मावळ्यांसाठी स्थापन केलेल्या स्वराज्याच्या संरक्षणासाठी दिले होते, त्यामुळे त्यांना स्वराज्यवीर म्हणणे हे जास्त संयुक्तिक होईल। मनुवाद्यांच्या षडयंत्रात न फसून बहुजन हिंदू बांधवांनी आपला इतिहास काळजीपूर्वक अभ्यासला पाहिजे व धूर्त कपटी मनुवाद्यांपासून 4 हात दूर राहिले पाहिजे। कारण वैदिक ब्राह्मण कायमच स्वतःला उच्चवर्णीय आणि श्रेष्ठ समजत आलेले आहेत आणि बाकीच्या बहुजन हिंदूंना शूद्र घोषित करून याच पातळयंत्री विदेशी वैदिकांनी शेकडो हजारो वर्षे बहुजन हिंदूंवर अन्याय अत्याचार करून मानसिक गुलामीत ठेवले होते। आजही विदेशी वैदिक ब्राह्मण स्वतःला सत्तेत ठेवण्यासाठी बहुजन हिंदूंमध्ये बेमालूमपणे मिसळून जाण्यासाठी स्वतःला हिंदू म्हणवून घेत आहे। तरी बहुजन हिंदूंनी या भ्रम उत्पन्न करणाऱ्या विदेशी वैदिक ब्राह्मणी चालीपासून सावध राहावे आणि आपल्या राजाने दिलेले बलिदान व्यर्थ जाऊ देऊ नये। आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वतःचे आयुष्य ज्या 18 पगड जातीतील विविध धर्मातील लोकांना सहभागी करून स्वराज्य निर्मितीचे जे स्वप्न पाहिले ते स्वप्न प्रत्यक्षात साकार करण्यासाठी आपण सर्व बहुजन हिंदू बांधव कटिबद्ध राहूया। जय शिवराय, जय जिजाऊ, जय शंभूराजे। प्रस्तुतकर्ती सायली देशमुख, आमचे सहयोगी राजेश मेश्राम सोबत द न्यूज इंडिया 7M करिता। नमस्कार दोस्तों, हमारे न्यूज चैनल न्यूज इंडिया को लाइक कीजिए, शेयर कीजिए, अनसब्सक्राइब कीजिए। हम मिलेंगे फिर, धन्यवाद।